तर आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 मध्ये। एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। सांगलीच्या बैलगाडा शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून डायलॉग बाजी। जळगावच्या वरणगाव नगरपंचायतीत इच्छुक उमेदवारांची पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी, तर नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र चौधरी यांचं नाव निश्चित। एकनाथ खडसे माजी आमदार संतोष चौधरींकडून नावाची घोषणा। पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तसंच युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचा समावेश। एकूण 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। आता रसदीपासून बाहेर या, फडणवीस, शिंदे आणि अजितदादा काम करतात त्यावर बोला, दरेकरांचं घोसाळकरांना उत्तर। मिलिंद नार्वेकरांच्या प्रचार मोहिमेमध्ये फडणवीसांसोबतचा फोटोचा वापर। एमसीए निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीसांच्या फोटोचा वापर। मिलिंद नार्वेकरांच्या सोशल मीडियावरील प्रचार मोहिमेमध्ये एकत्र फोटो। रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि ठाकरे गटाचे नेते बाळ माने यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध। रस्त्याच्या कामावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने यांचे भ्रष्टाचाराचे आरोप, तर ज्यांच्या तोंडाला 4 वेळा डांबर फासलं त्यांच्यावरती काय बोलणार, सामंतांचं प्रत्युत्तर। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार, बच्चू कडूंची घोषणा। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक, तर कडूंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार, विखेंची प्रतिक्रिया। जरांगेंची सुपारी दिल्याच्या आरोपांनंतर सोलापुरातील काँग्रेसची एससी सेल आक्रमक। धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करावी नाहीतर राजीनामा द्यावा, काँग्रेसचे अमोल बंगाळे यांची टीका। आता बघूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 मध्ये। डायलॉग बाजीनं शहाजी बापूंनी आसामचं पर्यटन वाढवलं तसा महाराष्ट्राचं पर्यटन वाढवावं। शहाजी बापूंना महाराष्ट्र पर्यटनाचा ब्रँड अँबॅसिडर करा, सांगलीत उपमुख्यमंत्री शिंदेंचं मिश्किल वक्तव्य। धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांची नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह आणि खासदार ओमराजेंवर टीका। यांच्या घरात 25 वर्ष सत्ता तरी जिल्हा देशभरातून 3 नंबरच्या मागासलेला जिल्हा, जनता यांना 440 वोल्टचा झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असाही हल्लाबोल। एकला चलोरेचा नारा शिवसेनेनं दिला नाही, दुसऱ्या पक्षांनी काही दिवसांपूर्वी एकला चलोरेचा नारा दिला। शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत यांचं विधान। दरम्यान माझ्याही पक्षानं गाफील न राहता संपूर्ण उमेदवारांची तयारी ठेवल्याचंही वक्तव्य। तटकरेंच्या निर्णयाची आम्ही दखल घेतली, युतीच्या फॉर्म्युला तटकरेंनी फेटाळल्यानंतर गोगावलेंची प्रतिक्रिया। त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवू, गोगावलेंची प्रतिक्रिया। साताऱ्यात पाटणमध्ये जो महायुतीचा निर्णय होईल तोच मेढ्यात होईल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजेंचा शंभूराज देसाईंना टोला। नारायणगडचे महंत शिवाजी महाराजांनी जरांगेंची भेट घेतली। जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याच्या आरोपांनंतर या भेटीला महत्त्व आहे। भाजपच्या उमेदवारांचे मूळ पक्ष वगळले आहेत, राजकीय लोकांवर प्रचंड दबाव टाकला जातोय। जागेचे व्यवहार असतील ते काढून पक्षप्रवेश घडवले जात आहेत, धमक्या देणंही सुरू आहे। मनसेच्या अविनाश जाधवांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर घणाघात। फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतली आहे। बीडच्या वडवणीतील घरी जाऊन संपदा मुंडेंच्या कुटुंबियांचं प्रकाश आंबेडकरांनी सांत्वन केलंय। राजापूर नगर परिषदेसाठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली। अतुल कालसेकर, माजी आमदार विजय नातू यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। कोकणात महायुतीत होणार असं वरिष्ठ जरी सांगत असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याची माहिती मिळते। आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 मध्ये। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत नव्यानं तयार करण्याची प्रक्रिया सुरू। आतापर्यंत 1,22,233 मतदारांचे नोंदणी अर्ज प्राप्त झालेत। 30 डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे। बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी अनोखी शक्कल लढवली आहे। यासाठी महिलांनी गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टा बसवलेला आहे। बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं, ही कल्पना डोक्यात घेऊन महिलांनी ही अनोखी शक्कल लढवलेली आहे।
पुण्याच्या शिरूरमध्ये कावळपिंपरी गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे। गावकऱ्यांकडून पिंजरे लावण्याची मागणी केली जाते। वन विभागाने रेस्क्यू टीम तयार करण्याचीही गावकऱ्यांची मागणी आहे।